तो वाढवणार आहोत, जसं आपण 30 ते 42 बरोबर। नमस्कार मैत्रिणींनो, खुशी फॅशन पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 38 साईजच्या म्हणजेच 9.5च्या घडीच्या 4 टक्स ब्लाउजची कटिंग। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कटिंग सांगणार आहे आणि त्याच्यात काही अशा सोप्या अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। त्याशिवाय 1-2 फॉर्म्युले आहेत, ते सर्व साईजसाठी उपयुक्त ठरतील। ते तुम्ही जर फॉलो केलं तर छान असं तुम्ही ही ब्लाउज बनवू शकणार। चला तर मग आपण बघूया त्याची कटिंग। आपण आता हे पेपर पॅटर्न काढणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राइब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। हे बघा, त्यासाठी तुम्हाला इथे मापे सांगते। पूर्ण उंची आहे 14, छाती आहे 38, कंबर आहे 30, शोल्डर आहे 5.5, मोंडा 6, पुढचा गळा 6.5, मागचा गळा 10, बाहीची लांबी आहे 4, दंडघेर आहे 14 आणि आर्म होल आहे 17। इथे हा डबल फोल्डेड पेपर घेतलेला आहे। बंद बाजू माझ्याकडे आहे आणि सुटे पदर हे समोरच्या बाजूला आहेत। पूर्ण उंची आहे 14, त्यामध्ये आपण 1 इंच हे शिलाई मार्जिन ॲड करून 15 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही उंचीचा ब्लाउज बनवत असणार तर त्या उंचीमध्ये आपल्याला नेहमी 1 इंच हे शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं। आणि इथे ही आडवी रेषा आखून कट करून घेतलेला आहे पेपर। त्यानंतर घडी आपल्या चेस्टचं माप आहे 38, त्याचा चौथा भाग केला तर तो येतो 9.5 इंच। 9.5 इंचावर इथं एक मार्किंग करून इथं एक रेषा आखून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। हे प्रत्येक साईजसाठी 1.5 इंचच राहणार आहे। शोल्डरचं माप घेतलं आहे 5.5 इंच आणि मोंड्याचं माप घेतलेलं आहे 6 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथं ह्या रेषा आपण जोडून घेऊया। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आपण अर्धा इंचावर इथं एक तिरकस रेषा आखून घ्यायची आहे, कारण खोल गळ्याचा आपण ब्लाउज बनवत आहोत। आणि हा जो पुढचा पॉईंट आहे तिथून बरोबर मोजून 1.5 इंचावर मार्किंग करून मागील मुंड्याचा शेप अशा पद्धतीने देऊन द्यायचा। हवं तर आधी तुटक रेषांनी देऊन नंतर असं डार्क केलं तरीही चालेल। त्यानंतर इथे गळ्याचं माप घेऊया। गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळ्याची लांबी घेणार आहोत इथं 6.5 इंच। इथे खालच्या बाजूला आपण थोडंसा गळा रुंदी ही ब्रॉड केली तरीही चालते, परंतु मी इथे 2.5 इंच ठेवली आणि त्याला गोल शेप देऊन द्यायचा आहे। पुढचा गळा हा आपला गोलच आहे बरोबर। आता हे 2 मार्किंग झाले। त्यानंतर इथं आर्म होलचा जो पुढच्या बाजूचा मुंड्याचा घेर असतो तो खोल असतो, इथे अर्धा इंचावर मार्किंग करून आतल्या बाजूने असा गोल शेप देऊन द्यायचा आहे। हा आतील मुंड्याचा शेप आहे, लक्षात घ्या। क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेऊया। पुढच्या बाजूला 3.5 इंच आणि कमरेकडच्या साईडला 2.5 इंच वर मार्किंग करून घेतलं आणि अशी ही डायरेक्ट तिरकस रेषा न आखता आपण थोडंसं खाली गोलाकार पद्धतीने आणि कर्व शेपमध्ये इथे ही क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे आपण कट करून घेऊया। हा जो मागील मुंड्याचा शेप आहे तो सर्वप्रथम आधी कट करणार आहोत। त्यानंतर इथं गळ्याच्या इथं आपण नॉचेस देऊया। गळा कट करणार नाही आहेत, कारण आपण हे मागील आणि पुढील दोनही भागांचं आपलं इथं ड्राफ्टिंग निघणार आहे, पेपर पॅटर्न निघणार आहे। त्यामुळे इथं मध्यातून इथं कटिंग करून घेतलं आणि हा आपला पुढील भाग तयार झालेला आहे आणि हा मागील भाग आहे। आता सर्वप्रथम आपण मागच्या भागाचं पूर्णपणे पेपर पॅटर्नवरचं कटिंग करून घेऊया। इथे गळ्याच्या तिथे बरोबर आपण 2.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, म्हणजे गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतली होती आणि गळा खोली होती 10 इंच आणि खालच्या बाजूला गळ्याची रुंदी घेतलेली आहे 3 इंचावर मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने इथे चौकोन तयार करून घ्यायचा आणि त्याला फ्रेंच कर्वच्या मदतीने गोल शेप देऊया। मागील गळा हा सुद्धा गोलच आहे। आपण 9.5च्या घडीचा हा ब्लाउज आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन बरोबर आणि कंबर आहे 30, त्याचा चौथा भाग केला तर तो येतो 7.5, 1 इंच डाचसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं घेऊन घ्यायचं। मार्किंग करून घेतलं आणि जे एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घेऊया। त्यानंतर आता मागील भागावर अशा पद्धतीने टेप ठेवून तो असा दुमडून घ्यायचा आणि जो मध्ये येतो त्यावर मार्किंग करून घेतलेला आहे आणि बरोबर 4.5 इंचावर एक पॉईंट देऊन हा मागील डाच आपण मार्किंग करून घेतला। दोनही बाजूंना अर्धा इंच इतपत मार्किंग करून इथे हा
डाच ड्रॉ करून घेतलेला आहे. तसंच कमरेकडच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून जो डाच घेतलेला आहे तिथून अशी ही एक तिरकस रेषा आखून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा आहे ते आता कट करून घेऊया. हे बघा इथे हे कटिंग करून घेतलं. त्याचप्रमाणे आपण आता गळा पण कट करून घेऊया, म्हणजे मागील भागाची पूर्णपणे आपली पेपर कटिंग कंप्लीट होऊन जाईल. इथे आपली जी 9.5 इंचाच्या घडीचं मार्किंग होतं तिथे नॉचेस देऊन द्यायचे आहेत आणि हा जो मागील टक्स आहे त्यावरही नॉचेस देऊन द्यायचे. इथे हे वरच्या बाजूला कट केलेलं आहे ते का केलं मी ते तुम्हाला पुढे सांगते. जेव्हा आपण डीप नेक ब्लाउजची कटिंग करत असतो त्यावेळेला शोल्डर उतार हा द्यायचा असतो आणि तो गळ्याच्या बाजूने द्यायचा, म्हणजे त्यामुळे काय होतं की शोल्डर उतरत नाहीत. आणि ते असं मार्किंग करून इथे कट करून घेऊया. अशा प्रकारे मागील भागाचं पूर्णपणे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता पुढील भागाचं आपण कटिंग बघूया. हे बघा हा जो आर्म होलचा आपण खोल शेप दिलेला होता तो सर्वप्रथम कट करून घेऊया, म्हणजे पुढील मुंड्याचा शेप हा खोल असतो म्हणून तो आधी कट करून घेतला. त्याचबरोबर इथं गळ्याचं कटिंगही करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण क्रॉस पट्टीचंही कटिंग करून घेऊया. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आपण इथं कुठल्याही प्रकारचं मार्जिन घेतलेलं नाही, म्हणजे शिलाई करताना आपल्याला जे वाढीव अंतर घेतो ते आपण घेतलेलं नाही आहे. आता ते आपण पूर्णपणे हे दोनही पार्ट दुसऱ्या पेपरवर आपण वाढवून घेणार आहोत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही साईजचा पेपर पॅटर्न तयार करत असणार म्हणजे तेव्हा 1.5 इंच अंतर हे इथं वाढवून आपल्याला एक रेषा कंपल्सरी आखूनच घ्यायची आहे आणि हे सर्व साईजसाठी 1.5 इंचच अंतर घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ही 1.5 इंचावर एक रेषा सरळ रेषा आखून घेतल्यानंतर पुढील भाग हा त्या रेषेला बरोबर चिपकवून ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूला इथे 1.5 ते 2 इंच अंतर हे एक्स्ट्रा असलं पाहिजे आणि अगदी आहे तसाच्या तसा हे आता आपण ड्रॉ करून घेऊया. हे बघा इथे ड्रॉ करून घेतलं. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची साईज कुठलीही असू देत हे खालच्या बाजूला आपण कंपल्सरी इथे 1.5 इंच अंतर हे वाढवून घ्यायचं आहे. जेव्हा हा 4 टक्सचा ब्लाऊज तुम्ही कट करतात तेव्हा सर्व साईजसाठी 1.5 इंच अंतर आहे. अशा पद्धतीने ते आखून आपण कट करून आपलं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ह्या बाजूला आपली आय आणि हुकची पट्टी येते. त्याला जेवढं शिलाई मार्जिन जातं तेवढं घेऊन बरोबर स्केल अशा पद्धतीने ठेवायची आणि 1.5 इंचाचा जो आपला शेवटचा पॉईंट येतो तिथं अशी ही तिरकस रेषा आखून घ्यायची. हे अंतरही पुढे आपण वाढवून घेणार आहोत. आता आपण इथे टक्सची लांबी घेऊन घेणार आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. आपण 38 साईजचा ब्लाऊज बनवत आहोत, त्याचा चौथा भाग करायचा, तो येतो 9.5, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आणि 10.5 इंच हे आपलं माप येतं. तर 10.5 इंचावर बरोबर इथं एक मार्किंग करून घ्यायचं. ही आली आपली टक्सची लांबी बरोबर आणि तिथं एक हलकंसं असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण टक्सची रुंदी घेऊया, म्हणजे आता रुंदी किती घ्यायची त्यासाठी एक सोप्पा फॉर्म्युला सांगते. हे बघा 38 साईजचा आपण ब्लाऊज बनवत आहोत बरोबर, आणि असं या 38 इथं लिहून घ्यायचं आणि त्याचा 10वा भाग करायचा. तो 10वा भाग जर कन्फ्युजन वाटत असेल तर सरळ इथं एक पॉईंट देऊन द्यायचा, म्हणजेच 3.8 हे आपलं अंतर आलेलं आहे. आणि इथे आपल्याला हुक लावतो, हुक लावण्यासाठी आपण मार्जिन सोडून द्यायचं. म्हणजे हे बघा मी इथं एक डॉटेड लाईनच तुम्हाला मार्क करून दाखवते. ही आपली हुकची लाईन झालेली आहे, हुक किंवा आयची, आणि त्यांच्या पुढे 3.8 हे वर असं हे मार्किंग करून घेतलं. म्हणजे आता आपली डाचची लांबी आणि रुंदी हे दोनही आपल्याला मिळालेले आहेत आणि सरळ रेषा खालपर्यंत आपल्याला आखून घ्यायची आहे. 4 टक्स ब्लाऊजमध्ये हा जो मेन डाच असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि त्याची रुंदी किती घ्यायची त्यासाठी इथे एक चार्ट तयार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण इथं डाचची रुंदी घेणार आहोत. आपलं हे 9.5 इंचाचं घडीचं ब्लाऊज आहे, त्यासाठी आपण इथं डाचची रुंदी घेणार आहोत 3 इंच बरोबर. साईजनुसार त्याच्यात बदल होत जातात. लहान साईज असेल तर डाचची रुंदी पण लहान येते, कमी येते आणि मोठ्या साईजसाठी जास्त येते. आता एक गोष्ट तूर्त लक्षात घ्या, इथं 38 साईजसाठी आपण घेणार आहोत 3 इंच, त्यामुळे दोनही बाजूंना 1.5 इंचावर मार्किंग करून इथं ह्या तिरकस रेषा मी आखून घेतल्या. म्हणजे आपला हा मेन डाच आता इथं तयार झालेला आहे. पूर्ण डाच येईल आपला आता 3 इंचाचा बरोबर. हा डाच जेव्हा आपण शिवतो तेव्हा ते वरती आपलं कापड येऊन जातं बरोबर. त्यासाठी आपण हे 1.5 इंच वाढवा अंतर घेतलेलं आहे, परंतु आपलं हे दोनही बाजूंना 1.5 इंच वाढत आहे, म्हणून आपण ह्या बाजूचं आता जे एक्स्ट्रा अंतर आहे ते कट करून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, जी मूळ कटिंग आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि कमरेकडच्या बाजूला अर्धा इंच
आणि आय आणि हुकच्या बाजूला आपण 1 इंच इतपत अंतर हे वाढवून घेणार आहोत फक्त. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या आणि हे प्रत्येक साईजसाठी तुम्हाला असं करायचं आहे, बरोबर. आणि हे जे 2 पॉईंट मिळालेले आहेत तिथून आपण आता इथं तिरकस रेषा डाचपर्यंत आखून घ्यायच्या आहेत. आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो नंतर आपण एक्स्ट्रा पेपर आहे तो नंतर आपण कट करून घेऊया. इथे मी कट करून दाखवते म्हणजे तुमचं चटकन लक्षात येईल. पण त्याआधी इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण पुढच्या बाजूला 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे आणि आपल्या डाचची रुंदी आहे 3 इंच, म्हणून अजून दुसरं 1.5 इंच अंतर हे कमरेच्या साईडला आपण वाढवून घेणार आहोत. आणि आर्म होलच्या बाजूला इथं अर्धा इंच इतपत अंतर वाढवून तिरकस रेषा आखून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने मार्किंग करून आता हे कट करून घेऊया. म्हणजे हा जो 3 इंचाचा आपण टक्स घेतलेला आहे तो पुढच्या बाजूला 1.5 इंच वाढवून घेतला आणि मागील बाजूला 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. दोनही बाजूंना असं हे अंतर वाढवून घेतल्यामुळे हा ब्लाऊज खूप छान असा परफेक्ट बसतो आणि पफही खूप छान येतो. तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून बघा. आधी स्वतःचंच ब्लाऊज कटिंग करा आणि तुम्हाला ते कसं वाटलं हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. अशा प्रकारे ही आपली कटिंग झालेली आहे. आपण इथे हा 4 टक्स ब्लाऊज बनवत आहोत, त्यामुळे आपण आता इथं बाकीचे 3 टक्स मार्क करून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, मेन टक्सपासून बरोबर इथे 1.5 इंच अंतरावर दोनही बाजूंना असे 2 मार्किंग करून घेतले. हवं तर मी इथं तुम्हाला ते डॉटेड लाईनने मार्क करून दाखवते. आता हा दुसरा टक्स हुकच्या बाजूने घेणार आहोत आणि त्याची लांबी असते 2 ते 2.5 इंच इतपत. आणि हा तिसरा टक्स असा सरळ न घेता हलकीशी तिरकस रेषा आखून घ्यायची, बरोबर. आणि ही पूर्ण अंतर हे डाचचं अर्धा इंच आलं पाहिजे, म्हणजे पूर्ण रुंदी त्याची अर्धा इंच आली पाहिजे. अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या डॉटपासून बरोबर डाचपासून बरोबर 1.5 इंच अंतरावर असं मार्किंग करून आर्म होलच्या साईडने हा चौथा डाच घेऊन घेतलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या बाजूला अंतर आलेलं आहे 3.25, त्यामुळे दुसऱ्या बाजूचंही अंतर हे 3.25 इंच आलं पाहिजे. अशा पद्धतीने मार्किंग करून हवं तर तुम्ही थोडंसं कटिंग करून घेऊ शकतात. आणि त्यानंतर जिथं आपण हे डाच घेतलेले आहे 4ही डाचच्या तिथं असं नॉचेस देऊन द्यायचे आहेत, म्हणजेच असे हे कट्स लावून घेतले. त्याचबरोबर आपण हे टक्सचे पॉईंट घेतलेले आहेत, इथे सुद्धा मी कट्स लावून घेतलेले आहे. हे कट्स का लावले ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता बघा, हा जो मूळ भाग आहे आपला पुढच्या शेपचा, त्यामध्ये इथे समोरच्या बाजूला आपण 1.5 इंच अंतर वाढवून घेतलेलं होतं, बरोबर. आणि पुढच्या बाजूला आपण घेतलेलं आहे 1.5 इंच अंतर. आणि मागील भागाला पण आपण 1.5 इंच हे अंतर वाढवून घेतलेलं आहे. आणि आर्म होलच्या साईडला आपण अर्धा इंच अंतर वाढवून घेतलेले आहेत. म्हणजे जो मूळ भाग आहे त्यामध्ये कुठे कुठे चेंजेस झाले हे तुमचं पटकन लक्षात येईल. आणि आता ही जी आपण एक्स्ट्रा मापे वाढवून घेतलेली आहेत ती बरोबर टक्स आपण जेव्हा घेतो त्यामध्ये ती ॲडजस्ट होऊन जातात आणि म्हणूनच छान असा पफ येतो आणि ब्लाऊजही असा परफेक्ट बसतो. आता ही जी खालची योगपट्टी होती ती आपण सेम जशीच्या तशी कट केलेली होती, त्यामध्ये अर्धा इंच असं शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. आणि आता हे कट करून घेऊया अशा पद्धतीने. आता आपण बाहीची पेपर कटिंग करून घेऊया. त्यासाठी इथे हा डबल फोल्डेड पेपर घेतलेला आहे आणि बाहीची लांबी आहे 4 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 5 इंचावर इथं एक मार्किंग करून घेतलं, बरोबर. त्यानंतर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते की बाहीची रुंदी घ्यायची किती. त्यासाठी इथं एक सोपी ट्रिक वापरायची आहे. आपली साईज आहे ब्लाऊजची 38, त्याचा चौथा भाग केला तर तो येतो 9.5 आणि त्यामध्ये अर्धा इंच हे मायनस करायचं, म्हणजे 9 इंचावर मार्किंग येईल. म्हणजे 9 इंच ही आता बाहीची रुंदी असणार आहे. आणि ह्या 9 इंचामध्ये शिलाई मार्जिनही ॲड आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपण आता शेप किती इंचावर द्यायचा आहे, 9.5च्या घडीसाठी शेप देणार आहोत आपण 3.5 इंचावर, बरोबर. अशा पद्धतीने ही बाहीची रुंदी आणि कॅप हाईट असे हे 2 फॉर्म्युले मी तुम्हाला इथं सांगितले. आणि बरोबर इथे अशी ही तिरकस रेषा आखून घ्यायची आहे. त्यानंतर 1.5 इंचावर असं मार्किंग करून बरोबर त्याच्या खाली हा एक मोठा डॉट देऊन द्यायचा आणि ह्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपण जो शेप देणार आहोत तो 1 इंचापासून देणार आहोत. त्यानंतर ह्या आडव्या रेषेच्या बरोबर मध्य करून घ्यायचा आणि त्याच्या दोनही बाजूंना असे मार्क करून घेतलं, जेणेकरून त्या मार्कमधलं अंतर हे 1 इंचापेक्षा कमी आलं पाहिजे. आणि त्यानंतर हा बघा मागील मुंड्याचा शेप अशा पद्धतीने देऊन द्यायचा आहे. हवं तर तुटक रेषांनी आधी
शेप दिला तरीही चालेल. त्यानंतर जो खालचा पॉईंट आहे तो बरोबर मॅच करत खालील मुंड्याचा शेप देऊन द्यायचा, म्हणजे हा जो फिशचा आकार आहे असा बरोबर आला पाहिजे. बरोबर. दंडघेर आहे 14 आणि 14च्या जर आपण निम्मी केलं तर 7 इंचावर इथं हे मार्किंग करून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ह्या तुटक रेषा म्हणजे आपली इथं शिलाईची रेषा शिलाई येणार आहे. बरोबर. अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आपण हे बरोबर मोजून बघूया. तर अशा पद्धतीने टेप ठेवला तर ते येतं बरोबर 8.5 आणि 8.5च्या जर आपण दुप्पट केलं तर ते अंतर आलेलं आहे 17 इंच आणि इथं आपला आर्म होलही 17 इंचच आहे. म्हणजे हे बाहीचं कटिंग असं हे परफेक्ट झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून बघा नक्कीच. बाही ही ओपन करून घ्यायची आहे आणि पुढील जो खोल शेप आहे तो कट करून घेऊया अशा पद्धतीने. अशा प्रकारे आपली ही 4 टक्स 38 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजची पूर्णपणे कटिंग झालेली आहे. आणि व्हिडिओ थोडा मोठाच झाला आहे परंतु त्यामध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.